कोकणातील एका घनदाट जंगलात वसलेले भगवान विष्णूंचे मंदिर. पावसाचा जोर प्रचंड आहे. विजांच्या कडकडाटात मंदिराचं शिखर उजळून निघतेय. मंदिराच्या गाभाऱ्यात संदीप, वय 25, साधा पण चलाक मुलगा, आणि त्याचे वडील कामात मग्न आहेत. समोर भिंतीवर विष्णूंचे विश्वरूप दर्शन घडवणारे एक विशाल आणि धुलीमय चित्र आहे. अनंतराव: संदीप, हे चित्र साधे नाहीये. हे माया कॅनव्हास तंत्रानं बनवलेलं असावं असं मला वाटतंय. जपून साफ कर. संदीप एका मऊ ब्रशनं चित्रावरील शेवाळ आणि धूळ काढू लागतो. जसजशी धूळ निघते तसतसा चित्रातील विष्णूंच्या हातातील कौस्तुभ मणी चमकू लागतो. संदीपचा हात चुकून त्या मण्याला स्पर्श करतो. अचानक संपूर्ण गाभारा एका निळ्या प्रकाशानं भरून जातो. संदीपला एक गंभीर, दैवी आवाज ऐकू येतो. संदीप, तू सत्याचा शोध घेणारा डोळा बनशील. चित्रांच्या पलीकडचे जग आता तुझे असेल. संदीप बेशुद्ध होऊन जमिनीवर पडतो. संदीप डोळे उघडतो.